पूर्णा तालुक्यातील मोजेनिळा येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व श्री अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा निमित्त दिनांक 25 जानेवारी रोजी हरिभक्त पारायण श्री रामगिरी महाराज मिरकलकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते व गावातून दिंडी मिरवणूक काढण्यात आली। हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, गौर सर्कल जिल्हा परिषदचे उमेदवार सैनाजी माटे, नरेश जोगदंड, बंटी कदम, साहेबराव भाकरे, बाळासाहेब मोहिते, गजानन भालेराव, गणेश भालेराव, सीताराम रोडगे, नारायणराव चांदणे, बळीराम मोहिते यांच्यासह सर्व गावकरी मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। तर सरपंच रमेश शिरपतराव सूर्यवंशी, देवदास विठ्ठलराव सूर्यवंशी, सोपान जगदास सूर्यवंशी यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना भोजनदान देण्यात आले। ज्ञान भोजन आहे, जेवायला बसलेले जेवण आहे। ते जेवण 4 तासच जाईल। आपण जेवलेलं जेवण किती काम करील? 4, 5 की 6 तास। मग भूक लागते का नाही? आणि हे जेवण जर कोणी श्रवण केलं, चित्तात बसलं तर जन्मभर आनंदातच राहायला तो। ताकद आहे महाराज कीर्तनामध्ये। कीर्तनाची परंपरा काय समजली तुम्ही? शिविलिया राम कृष्ण नारायण, शिविलिया राम कृष्ण नारायण, शिविलिया राम कृष्ण नारायण, शिविलिया राम कृष्ण नारायण। दया कैसे बंधन संसाराचे, दया कैसे बंधन दया कैसे बंधन संसाराचे। शेविलियार जे भोजन करतात त्याचं, त्याच्यात रामकृष्ण नारायण। शेविलियार भोजन भोजन, शेविलिया राम कृष्ण नारायण। त्या कैसे बंधन, सध्या बंधनच नाही राहत त्याच्या संसारामध्ये। मुक्त जीवन जगत होतो, आनंदित जीवन जगले कोणजी बापू, आनंदित जीवन जगले गुरुवर्य मारुती महाराज, मोतीराम महाराज, करवणकर गुरुजी। काय जेवत होते ते? हे जेवण इंजेक्शनासारखं 4 तास राहते। मग पुन्हा भूक लागते का नाही सांगा? नामामृत पान केल्यावर, कीर्तनामृत पान केल्यावर, भजनामृत पान केल्यावर भूकच नाहीशी होती, भूकच नाहीशी होती। म्हणून सगळ्या उपचारात मोठा उपचार असेल तर अवघ्या उपचारा एक नामची दाता किंवा मनची दाता। कीर्तनकार चुकला म्हणजे दुसऱ्याला कोण सांगू नये का? सगळ्याला मुख्य काय? मन मन। म्हणून सप्त्यामध्ये मन रमून जावं, सप्त्यातलं श्रवण करून आचरणात उद्यापासून यावं। नाही तर सांगायची सवय, ऐकायची सवय। इकडून काय म्हणतात, मन आहे ना ते, इकडून जाय तिकडे वा, असं नाही होऊ नये बरं का। आज सकाळी पूजेचं कीर्तनाला राम महाराज मिरकलकर आले होते आणि आज पालखी उत्सव सोहळा आहे। आणि गेल्या 50 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा 35 वर्षापासून चालू आहे। 35 वर्षापासून परंपरा चालू आहे। आज आमच्या या पावनभूमीमध्ये मोतीराम महाराज, तुळजी महाराज, बालानंद गिरीजी महाराज आणि राम महाराज मिरकलकर या सर्व असे पावन झालेली भूमी आहे आमची। या भूमीमध्ये गेल्या 35 ते 40 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आहे। आज एक 7वा दिवस पालखीचा आणि उद्या सांगता आहे। त्यानिमित्त आज संध्याकाळी माऊली महाराज सिंदीकर यांचं 9 ते 11 कीर्तन आहे। या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी सर्व
पंचकृषीतील गावकरी मंडळी व सर्व भाविक भक्तांनी आज दिनांक 25/1/2026 संध्याकाळी ठीक 9 वाजता हरिभक्त परायण आजचे यजमान कोण आहेत? माऊली महाराज सिद्धे पंक्तीचे यजमान कोण? पंक्तीचे यजमान आज आमचे सर्व जगन्नाथ माऊली सूर्यवंशी आणि आमचे वडील श्रीपतराव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे आज जे कार्यक्रम आहे पंक्तीचा त्यांच्या अध्यक्षाखाली चालू आहे. आणि या पंक्तीचे यजमान गणेश श्रीपतराव सूर्यवंशी, सोपान जगन्नाथराव सूर्यवंशी, देविदास विठ्ठलराव सूर्यवंशी या तीन भाविकाची आजचा पंक्तीचा कार्यक्रम आहे. आणि या पंक्तीच्या कार्यक्रमानिमित्त सर्व आजूबाजूच्या सर्व पंचकृषीतील भक्तगणांनी महाप्रसादासाठी निळ्या या गावामध्ये महाप्रसाद घेण्यासाठी यावं ही सर्वांना नम्रतेची विनंती.